भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा जालना गणेश फेस्टिवल तर्फे 2-3 दिवसाचा उत्सव, त्यामधील दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्व मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. पहिलं तर तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. का एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणजे उपकारच आहे महाराज, बरोबर आहे का? आपण आपल्या हिंदू धर्माची जोपासना करत असताना, आपल्या हिंदू देवतेची जोपासना करत असताना काही परंपरा लावून दिलेल्या आहे धर्मानं. हल्ली सर्वात मोठं संकट जर कशावर असेल तर फक्त तुमच्या आणि माझ्या धर्मावरच आहे, बाकी कुठंच नाहीये. मला छोटंसं एक तुम्हाला विनंती करायची. आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर एखाद्या माणसाने मला सांगितलं, पुरुषोत्तम दादा चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी आलो, थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडे. खूप सुंदर विषय तुमच्या समोर मंडळी समोर ठेवायचा आहे. कीर्तन संपल्यानंतर चहा घ्यायला तुम्ही मला तुमच्या घरी बोलवलं आणि मी जर चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? हो, या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वागण्याची अक्कल नाहीये. याचं कारण असं आहे, तुम्ही जे घर बांधलंय त्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, त्या घराची एक परंपरा आहे. जर घरामध्ये यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते? हो, दारात काढावं लागते. कुठं काढावं लागते? मग तुमच्या 10 लाख रुपयाच्या, 50 लाख रुपयाच्या, कोटी रुपयाच्या घरामध्ये जर काही परंपरा तुम्ही राबवून ठेवलेल्या आहे, तर हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना हिंदू धर्मानं सुद्धा काही परंपरा घालून दिल्या असतील ना महाराज. माझी विनंती गाड्यांनो तुम्हाला, धर्माची उंची जर नाही वाढवता आली आपल्याला तर चालेल गाड्यांनो, पण तुमच्या आणि माझ्याकडून धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य देशातल्या कोणत्याच हिंदूकडून नाही झालं पाहिजे. विठाला 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 आपण सर्व भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो दावय अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय हि तदोदयते विवेकहा. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडल तरी कसं हो महाराज. आज आपल्या बऱ्याचशा खुर्च्या खाली आहे, उद्या इथं बसायला जागा पुरणार नाही, परवा त्याच्यापेक्षा पुरणार नाही. मला तर असं वाटतं आज जेवढी काही आमची पोलीस यंत्रणा आहे ती टेन्शन फ्री आहे महाराज, कारण एवढा आराम त्यांना उद्यापासून भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आज आराम करून घ्या. संप्रदायातल्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये मला तर स्वाभिमानानं सांगा वाटतं, एखादे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एखाद्या ठिकाणी आले ना महाराज, तर 2000 पोलीस असतात. किती हजार असतात? 2000 पोलीस. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, 10 लाख समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत चालतो. किती? 10 लाख समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत चालतो, तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही पोलिसाची आम्हाला गरज पडत नाही. हा संप्रदायाने दिलेला समाजाला आदर्श आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आज जेवढ्या टेन्शन फ्री पोलीस बसलेले तेवढे उद्या बसणार नाही, परवा तर बसणारच नाही. कारण काय, त्यांना माहित आहे संप्रदायाच्या कोणत्याही कार्यक्रमात कोणीही चुकीचं वर्तन करत नाही. विठाला विठाला विठाला. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष देऊन ऐका, मी दररोज सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊन ऐका, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात महाराज. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भगवंताची सेवा घडते. आपण पुण्यवान लोक आहात. तू छोटासा प्रश्न करायचा आहे. एखादा व्यक्ती जर एखाद्या परीक्षेमध्ये पास झाला, नोकरीला लागला, तरी तो पहिला सांगतो, ए दादा, माझ्यासारखा ढ विद्यार्थी या जालना जिल्ह्यात नाही. काय बोलतोय तो बोलताना लक्ष देऊन ऐका. माझ्यासारखा ढ विद्यार्थी या जालना जिल्ह्यात नाहीये, पण काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या नोकरीला मी लागलो. अजून दुसरं उदाहरण घ्या. एखादा व्यक्ती टू व्हीलरवर प्रवास करत असेल, भरधाव ट्रकने त्याला उडवलंय, रक्ताच्या थरोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. ॲम्ब्युलन्स वाव 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 करत त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं. संभाजीनगरच्या घाटी दवाखान्यामध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले, त्याला होश आल्यानंतर गावातील लोक ज्यावेळेस भेटण्यासाठी जाते त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो, ओ ओ ओ दादा, उसाने भरलेला ट्रक होता हो, अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू तुम्हाला, काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं. लक्ष देऊन ऐका बरं. नोकरीला लागलं तरी लोक पुण्य समजतात 1, अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य समजतात 2. काही महाशय तर याच्या पुढचे ते म्हणतात, बाबा
अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली, नाही तर अवदासाच. म्हणजे चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्य लागतंय. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. नोकरीला लागण्यासाठी पुण्य लागतं 1, अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य समजतात 2, चांगली बायको जरी भेटली तरी लोक पुण्य समजतात 3. मग कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाच्या मालकाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चित पुण्य लागत असेल. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून खूप गोड उपक्रम तुम्ही सर्व मंडळीने राबवलाय. द्यावे तेवढे धन्यवाद आहे तुम्हा सर्व मंडळीला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. पहिलं तर अवतार देवाचा होतो. 1, देवाला जन्माला आणावं लागतं. साधू संत जन्माला येतात आणि तुमची माझी इच्छा नसली तरी तुम्हाला मला यावं लागतं महाराज. भगवंताच्या अवताराचा इतिहास आपल्या सर्व मंडळीला ज्ञात आहे, सर्वांचे प्रमाण पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकावर भाषांतर करत असताना तुलसीदासजींनी किती गोड वर्णन केलंय पहा. जब जब होए धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुलसीदासजीचं दिलं 2, तिसऱ्या वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. पण देवाचं कार्य ठरलेलं आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. भगवंत जन्माला आले, अवतार घेतला की एक घाव 2 तुकडे, दृष्टांचा संहार आणि भक्तांना जवळ. पण साधूचं कार्य तसं नाहीये महाराज. साधू वाईट माणसाला मारत नाहीये. ज्ञानोबरायची भाषा किती गोडे पाहणं. दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचंय, धर्माचं पालन करायचं, पण पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पाखंड म्हणजे तरी आहे काय हो? पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू गाड्यानं तुम्हाला. नाही ते दाखवणे याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवणे याला काय म्हणतात? पाखंड. आणि हल्ली आज समाजाचा जर विचार करायला गेलो ना महाराज, पाखंडी लोकांचाच भरणा जास्त झालेला आहे. पाखंडी लोकांचा भरणा जास्त झालेला आहे. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था नाहीये, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनामध्ये प्रेम नाहीये, आदर नाहीये, असे लोक छत्रपतींचे मालक होऊन बसले. 1, ज्याला संप्रदायाविषयी प्रेम नाहीये, ज्याला संप्रदायाविषयी आस्था नाहीये, ज्याला संप्रदायाविषयी जिव्हाळा नाही, असे लोक संप्रदायाचे मालक होऊन बसले. 2, तुम्ही थोडा अनुभव घेतला तुमच्या लक्षात येईल. पंढरपूरच्या वारीच्या टायमाला हे मीडियावाले बाईट घेतात. बाईट बरोबर आहे का नाही? मग आता पंढरपूरचं महात्म्य काय आहे, वारीचं महात्म्य कोणाला विचारलं पाहिजे? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला म्हणतात वारीविषयी तुमचं काय मत आहे. त्याला काय डोंबलं कळणार आहे? जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतं त्याला पंढरपूरच्या वारीचं महत्व विचारून फायदा नाही ना. जे 15 दिवसाला आळंदी पंढरपूरची वारी करतं अशा वारकऱ्याला विचारा की पंढरपूरच्या वारीचं काय महत्व आहे. बरोबर आहे का नाही? आणि असं झालेलं आहे महाराज. धर्मामध्ये वाईट लोकांपासून आपल्याला दुःख नाहीये. ज्यांनी धर्माचं पांघरून घेतलेलं आहे, ज्यांनी धर्माचं पाखंड केलेलं आहे, अशा लोकांपासून तुम्हाला आणि मला खूप त्रास आहे. मी तर नेहमी भगवंताकडे गेलो की भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. माझ्या बोलण्याचं तुम्हाला थोडं वाईट वाटेल, पण बोलणं माझा धंदा आहे. संप्रदायाचा माणूस आहे, धर्माचा प्रचार उघड केला पाहिजे. तुम्ही ज्या जालन्यामध्ये राहतात तुमच्यासोबतच मुस्लिम बांधव राहतात का नाही? सर्वच आपण सगळे मंडळी राहतो. मला इथं बसणाऱ्या सर्व मंडळीने एका प्रश्नाचं उत्तर द्या. आतापर्यंत तुमच्या जालन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटना मला तुम्ही अशी दाखवा की मुस्लिम समाजांच्या माणसाने कधी मस्जिदवर हिंदी गाणं लावलं असं घटना ऐकली का हो तुम्ही एखाद्या वेळेस? अजिबात नाही. कधी एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या माणसाने आपल्या चर्चवर हिंदी गाणं लावलेलं ऐकलं तुम्ही कधी? अजिबात नाही. एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने कधी बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावलेलं पाहिलं तुम्ही कधी? अजिबात नाही. एखाद्या जैन धर्माच्या माणसाने कधी जैन मंदिरावर हिंदी गाणं लावलेलं पाहिलं तुम्ही कधी? अजिबात नाही. मग बसणाऱ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे,
मुस्लिम समाजाचे माणसं जर मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, एक जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, दोन ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तीन बौद्ध विहारामध्ये जर बौद्ध धर्माचे लोक हिंदी गाणं लावत नसेल, चार तर बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना एका वारकऱ्याचा प्रश्न आहे, माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? पहिला प्रश्न आहे. गणपती बाप्पा समोर तुम्हाला नको ते गाणे लावण्याचा अधिकार दिलाय कोणी? हे बघा, माझी विनंती गाड्यांनो तुम्हाला, हे बघा, बोलण्यात तुम्हाला थोडं काही वाईट वाटू शकतं, पण वस्तुस्थिती ऐका. तुम्हाला पटतो तसा परमार्थ अजिबात करू नका गाड्यांनो. तुम्हाला पटतं तसं अजिबात वागू नका. जे शास्त्राला पटतंय, जे धर्माला पटतंय तसं जर वागलं तर निश्चित देवाची कृपा होईल. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून प्रश्न करतो, फक्त खरं सांगा, आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करा? माया हो, संपलं. आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं. छोटा विषय आहे. तुमच्या नवऱ्याला जर शेवग्याच्या शेंगा आवडत असेल आणि तुम्ही मस्त पाट्यावर कुटून वगैरे चांगल्या शेवग्याच्या शेंगा केल्या, दुपारच्या सुट्टीमध्ये नवरा 3-4 मित्राला काय म्हणतो माहितीये? दररोजच्या 2 चपात्या खातो राव, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी केली. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. नवऱ्याला आवडती ती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा संसार आहे. देवाला आवडतो तसा परमार्थ तुम्ही मी जर केला तर देव का प्रसन्न होणार नाही गाड्यांना? देवाला आवडतं तसं वागा, तुम्हाला आवडतं तसं वागूच नका. सांगतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार. तुम्हाला जे आवडतं ते नाही, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. म्हणून आपल्याला आवडतं तसं अजिबात करू नये. देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी निश्चित प्रत्येकाने कराव्या. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती नाहीये की तुम्ही दरवर्षी कीर्तन ठेवावे, दरवर्षी प्रवचन ठेवावे, दरवर्षी तुम्ही रामायण ठेवावं, दरवर्षी तुम्ही भागवत ठेवावं. या मताचा महाराज मी अजिबात नाहीये गाड्यांनो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल बाकीचे कार्यक्रम रद्द करून महाराजाचं म्हणणं आहे दरवर्षी कीर्तन ठेवा, एवढा स्वार्थी महाराज मी अजिबात नाहीये. पण 10 दिवस गणपतीचा उत्सव तुम्ही साजरा करता का नाही? मग एखाद्या वर्षी एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा सर्व जेवढे काही आयोजक मंडळी आहे सर्वांनी एकत्रित येऊन ज्या एरियामध्ये आपण राहतो, ज्या परिसरामध्ये आपण राहतो, 10 दिवस तेवढा परिसर जरी आपण स्वच्छ केला आपल्या हाताने तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरे कार्यक्रम ठेवायची काही गरज पडणार नाही गाड्यांना. मी तर नेहमी सांगतो या व्यासपीठावरून, समाज उपयोगी कार्यक्रम ठेवा, ज्या कार्यक्रमातून समाजाला योग्य दिशा मिळेल. कारण की आज समाज पैशाने खूप डेव्हलप झालाय, समाज शिक्षणानं खूप डेव्हलप झालाय, समाज प्रगतीनं खूप डेव्हलप झालाय. प्रत्येकाकडे गाड्या, घोड्या, मोबाईल, पैसा सगळं काही आलं. पण 2024 मध्ये लोक जेवढे विचारानं भिकारी झाले तेवढे 40-50 वर्षापूर्वी अजिबात नव्हते. आज आपल्याला श्रीमंती वाढवायची गरज नाहीये. ज्यानं कधी 5,000 पाहिले नाही, कधी 5 लाख रुपयाने पाहिले, त्याला एका एकराला 45 लाख रुपये भेटले समृद्धी गेल्यामुळं. सगळे लोक समृद्ध झाले. त्यामुळं गरीब कोणी राहिलेलं नाहीये. पैसा भरपूर आहे. आज फक्त लोक विचारानं गरीब आहे. आणि विचारानं जर श्रीमंत तुम्हाला करायचे असेल तर निश्चित प्रत्येकाची विचाराची बैठक तेवढीच चांगली असली पाहिजे. विठाला विठाला साधू संतांचं कार्य वेगळं आहे. तुकोबराय सांगतात या धर्माचं काम करत असताना जे या समाजामध्ये पाखंडी लोक आहे, या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं का ना, आम्हाला काय करायचं? धर्माचे पालन. धर्म म्हणजे तरी काय आहे? सध्या तुमच्या डोक्यामध्ये जो धर्म आहे तुम्हाला सांगायचा अजिबात नाहीये. धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे, लहानपणी तुम्हालाही शिकवलं आणि मलाही शिकवलंय, माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. एका हिंदी कवीचं किती गोड वाक्य आहे पहा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. जो दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजतो त्याला माणूस समजा.
आणि जो दुसऱ्याचं सुख आपलं दुःख समजतो त्याला काय म्हणा. हल्ली माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाहीये. आज माणसांना काय झालं काही कळत नाहीये महाराज. प्रत्येक मनुष्य दुःखीचे कशानं, दुसऱ्याचं सुख पाहून. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होसाल तर जळून 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 फक्त तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो. याच्यापेक्षा दुसरं काय होणार आहे, अजिबात नाही. मोबाईल वापरताय तुम्ही, काय मोबाईल वापरताय. माणूस नाहीये की त्याच्याकडे मोबाईल नाही. त्या मोबाईल मध्ये 3 ऍप्स आहे. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एक इंस्टाग्राम आहे, एक फेसबुक आहे आणि एक व्हॉट्सअप आहे. या 3 ऍप्सचा एक स्वभाव आहे. तुम्ही जर सकाळी एखाद्याला उठलं म्हणले जय हरी भाऊ, तिकून तुम्हाला येतो जय हरी भाऊ. आपण म्हणा गुड मॉर्निंग दादा, तिकून तुम्हाला गुड मॉर्निंग दादा येतो. तुम्ही एखाद्याच्या बर्थडेला म्हणा हॅपी बर्थडे दादा, तुम्हाला सुद्धा हॅपी बर्थडे दादा. कारण मोबाईलचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. तुम्ही जर लोकांच्या बर्थडेला विशच केलं नाही, तुम्हाला कोण विश करणार आहे, हा नियमच आहे. तसं तुम्ही लोकांना मोठेपणा द्या, त्या दिवशी लोक तुम्हाला मोठेपणा देतील. तुम्ही कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, त्या दिवशी लोक तुमच्या सुखामध्ये सुख मानायला शिकेल. अरे आपण एवढे भाग्यवान लोक आहे महाराज. सगळे देश पहा तुम्ही. आम्ही अनेक ठिकाणी गेलो. मी मलेशियाला गेलो, सिंगापूर, कॅनडा, दुबईला कीर्तन करून आलो. पण खरं सांगू का तुम्हाला, भारतासारखा देश आम्हाला कुठंच पाहायला भेटला नाही महाराज. वस्तुस्थिती आहे. भारत माता ही संज्ञा ही आपल्या देशाला काय, याचं कारण असं आहे महाराज, या देशासारखा स्वभाव जगात दुसरा कोणाचाच नाहीये. तुम्ही असं ऐकलं का भारत माता, पाकिस्तान चुलता? नो. अमेरिका मावशी? नो. लंडन दिदी? अजिबात नाहीये. भारत माता आपल्याला का म्हणतात त्याचं कारण असं आहे, आपला स्वभाव एवढा चांगला आहे. जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच. जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतो. पण जे पाकिस्तानी सैन्य आमच्या हिंदू जवानांना गोळ्या घालतंय, त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश म्हणजे भारत आहे. विठाला विठाला. आम्हाला पहिल्या वर्गात गेल्यानंतर एबीसीडी शिकवलीच नाही. 1 2 3 4 शिकवलंच नाही. क ख ग वगैरे शिकवलंच नाही. पहिला हात पुढं करायला लावला, म्हणलं म्हण इंडिया इज माय कंट्री. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी त्या दिवशी कीर्तनात बोलून गेलो, आजही आवर्जून बोलतो. बांगलादेशचं एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान भारतात आल्या. तसं जर पाहायला गेलं तर या जगामध्ये 56 मुस्लिम राष्ट्र आहे भाऊ. किती आहे? 56 मुस्लिम राष्ट्र आहे. आणि बांगलादेशच्या पंतप्रधान या हिंदू नव्हत्या, मुस्लिम होत्या. कोण होत्या? मुस्लिम असताना सुद्धा त्यांना 56 राष्ट्र सुद्धा असुरक्षित वाटले आणि त्यांनी त्यांचं विमान पहिलं लँड कुठे केलं? भारतामध्ये केलं. कारण त्यांना माहित आहे हा भारत देश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथं महिलांचा आदर केला जातो, इथं महिलांचा काय केला जातो? सन्मान केला जातो. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्या, आपण स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पण ह्या जीवनामध्ये वावरत असताना थोडं जपून वावरा. कारण की पाखंडी लोकांची संख्या खूप झालेली आहे. काय झालेली आहे? पोटासाठी संत झाले कलित बहुत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पाखंडी लोक झालेले. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, नाही ते दाखवणं याला पाखंड म्हणतात. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरजच नाही महाराज. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे. ज्याच्याकडे, अरे काळा, सिंपल लॉजिक आहे. काळे माणसं जास्त मेकअप करतात का गोरे? हो, काळे माणसं जास्त गोरे मेकअप करतात. याचं कारण त्यांना चांगलं दिसायची अपेक्षा असते. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, ज्या झाडाला जास्त फळे ते झाड नेहमी वाकलेलं आहे गाड्यानो. ज्याला फळही नाही आणि फुळही नाही ते निर्गलीसारखं मोडतं पण वाकत नाही. मी दररोज विनोदानं सांगतो, नाही ते दाखवायची सवय खूप झालेली. आमच्या गावामध्ये एक सावकाराने दौंडी दिली गावात. एकुलता एक मुलगा होता, त्याचं लग्न होतं. ऐका ऐका, माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं. आता ज्या माणसाची पोरगी केली त्या माणसाकडे 700 एकर जमीन होती, याच्याकडे 500-600 एकर जमीन. 5 ते 10 कोटी रुपये लग्नाचा खर्च, 2-4 कोटी तर मंडपाचाच खर्च होता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच लग्नाला येणार होते आणि त्यानं दौंडी दिली होती. ऐका ऐका, प्रत्येकाने लग्नाला यायचं. चुलबंद होतं, प्रत्येकाच्या दारामध्ये एक स्कॉर्पिओ उभी केली जाईल. आमच्या गावच्या गोरगरिबाच्या 10-12 मायमावले एकत्रित झाल्या. त्या म्हणे, का गो बाई, सावकाराच्या पोराचं लग्न आहे, मी तर असं ऐकलं की मुख्यमंत्री लग्नाला येणार आहे, आपण कसं जायचं ग? आपल्या गळ्यात तर फुटका मनी नाही. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. मुकरदम कळतो तुम्हाला?
नसल मुकरदम कळत बचत गटाचे अध्यक्ष, तुमच्या जालन्याची सोडून आमच्या विदर्भातली सांगतोय, बुलढाण्याची. ते 8 जणीचे अध्यक्ष. ते म्हणे का ग काय करायचं ओरिजिनल सोनं, आता ते सोनारानं नाही काढलं का बँटेक्स, आपण जाऊ 250 रुपयात अर्धा किलो घेऊन येऊ. 8च्या 8 ॲटोत बसल्या आणि जालन्याला आल्या. कुठं आल्या? डायरेक्ट शराब मार्केटमध्ये गेल्या आणि ते बँटेक्सचं दुकान होतं तिथं गेल्या. 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, सोन्याच्या बांगड्या काय, हातात अंगठ्या काय, सगळे अर्धा किलो सोनं घेऊन आले. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी उठल्या, सुंदर असा शृंगार केला आणि प्रत्येकाने अर्धा किलो सोनं गळ्यात घातलं आणि गाडीत बसल्या. ड्रायव्हरनं जशी गाडी मंडपात नेली, 5 कोटी रुपयाचा मंडप होता मारा, शावकाराचं लग्न तिथं, काय कमी होतं. ड्रायव्हरनं गाडीचा ब्रेक केला आणि ह्या 8 जणी खाली उतरल्या ना. 10-20 हजार लोक लग्नाला असतील, पण ह्या 8 जणी गाडीतून उतरल्या. लोक नवरदेवाकडे बघे न, नवरीकडे बघे न, वऱ्हाडाकडे बघे न, मंडपाकडे बघे न, अख्खच्या अख्ख वराडी 8 जणीकडे पाहत होतो. बाबा बाबा बाबा, बयाच्या गळ्यात एवढं सोनं येतं. बया श्रीमंत किती असतील. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट, कारण वरी डुप्लिकेट खूप चमकतं खऱ्या सोन्यापेक्षा. मग 7.5चं लग्न झाल्यावर लवकर घरी माराव ना. पण आपल्या मराठवाड्यात खूप ते वटी भरायची, पाय धुवायचे, बाबा बाबा खूप जुन्या आपल्या पद्धती आहे. 11:30 वाजे लोक थांबल्या. नेमकाच कोरोना संपलेला होता, चोऱ्या सुरू झालेल्या होत्या. बरोबर 12:30-1च्या सुमारात आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी अडवली. थांबवा गाडी. चहावाले राहू द्या, आता नंतर राहू द्या, थांबवा गाडी. ते ड्रायव्हरनं पाहिलं 10 चोरे. ड्रायव्हर घाबरला. ते म्हणे हे बघा मला 15,000 रुपये भाडं दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हरनं 15,000 दिलं. ड्रायव्हर गेलं पळून आणि 8 जणी गाडीत होत्या. एका चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावल्या, गाडीतल्या बयाच्या गळ्यातलं सोनं पाहिलं तर चोर नाचायलाच लागले. तात्या चोरांनी विचार केला, आता 2-3 वर्ष तर काय आपल्याला चोरी करायचं काम. अरे प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा किलो म्हणल्यावर 4 किलो सोनं झालं. 50,000 जरी मोड गेली तर 1.5-2 कोटी रुपयाचं सोनं झालं. प्रत्येकाने तलवार काढलं. ए बया उतरा खाली. घाबरत खाली उतरल्या. काढत ते गळ्यातलं सोनं. आता डुप्लिकेट होतं म्हणल्यानंतर यांना काय लाज वाटायचं. सगळं काढलं. एका चोरानं ते रुमालात बांधलं. चोर निघून चालला. मग शांत बसाव ना. पण अध्यक्षाला कुठं दम निघतो. अध्यक्षाला भाषण ठोकायची हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात. मेल्या जाय घेऊन. डुप्लिकेट तर काही गरज होती शहाणपणा करायची, काही गरज नव्हती ना. चोर परत आले. 7 जणीला कमी हाणलं. पण अध्यक्ष असा धुतला चाल. मी अध्यक्षाला भेटायला सरकारी दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष म्हशीसारखा बम सुजला होता. म्हणलं काय झालं अध्यक्ष. चाफा बोले ना, चाफा चाले ना. फक्त एवढंच केलं, नाही ते दाखवलं. काय केलं? नाही ते दाखवलं. आणि नाही ते दाखवलं की जीवनामध्ये फजिती ठरलेलीच आहे. आणि असे जे पाखंडी लोक आहे महाराज, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं, ठीक करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण हे सगळं काही करत असताना बीज वाढवावे नाम. जेवढे काही वारकरी संप्रदायामध्ये सकल साधू संत मंडळी होऊन गेले, त्यांनी सर्वात जास्त प्रचार जर कशाचा केला असेल तर नामाचा केलाय महाराज. काय दुसऱ्या गोष्टी तुम्ही आम्ही करू शकतो. हे बघा, आपल्याकडून कशाचाच त्याग होत नाही महाराज. जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. काम, क्रोध, अधिक विकार काय सुटणार आहे महाराज. या कलियुगामध्ये बाकीच्या भानगडीत पडूच नका. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत. हरी कीर्तनात किती गोड आहे पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुगा माझी येणे नारायण देईल भेटी. कुठं जाण्याची गरज नाही. तुकोबराय ज्ञानोबरायने सर्वांनी सांगितलं, न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा. सगळ्यात सोपं आहे मारा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत. एका हिंदी कवीनं तर एवढं गोड वर्णन केलंय. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमण 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 कहो. काळ वेळ नाम
ब्रह्मचारिता नाही दोन्ही पक्ष पाही उदरती. महाराज सांगतात भगवंताचं चिंतन करा. मला बसणाऱ्या मंडळी एक विनंती करायची आहे बघा, निश्चित भगवंतासाठी आपण थोडा वेळ देत चला. सर्व गोष्टीसाठी वेळ आहे तुम्हाला, राजकारणासाठी वेळ आहे, उद्योगधंद्यासाठी वेळ आहे, व्यवसायासाठी वेळ आहे, पण कधीतरी देवासाठी सुद्धा थोडाफार वेळ द्यायला पाहिजे ना. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. मी या मताचा महाराज आहे. तुम्ही त्याच्यासाठी 2 तास वेळ द्या, तो तुमच्यासाठी 10 तास वेळ देईल गाड्यांनो. तुम्ही जर त्याच्यासाठी वेळच दिला नाही तर तो तुमच्यासाठी कसा देईल. हे बघा, शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त या संकटातून सोडवण्याची ताकद तुकोबराय सांगतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. त्याच्या अगोदरचे प्रमाण वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बाप. या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला या संकटातून सोडवण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतो. महाराज 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदार साहेबाचा वाढदिवस होता आणि माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यावर त्यांनी मला सांगितलं, म्हणे महाराज आम्हाला एक मतदारसंघ सांभाळावा लागतो लोकसभेचा. तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, याचं कारण काय हो. मी त्या साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. काय उत्तर दिलं त्यांना, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. कधीतरी देवावर विश्वास ठेवला पाहिजेत महाराज. मी तर नेहमी सांगतो, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. अरे बाजाराला जात असताना लेकरानं कधीच बापाची करंगळी पकडायची लक्ष देऊन ऐका. बाजारात जात असताना लेकरानं कधीच बापाची करंगळी पकडायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. तुम्ही जर करंगळी पकडसाल तर गर्दीमध्ये करंगळी सुटण्याची शक्यता आहे. तुम्ही जर करंगळी पकडसाल तर नाली आल्यानंतर करंगळी सुटण्याची शक्यता आहे. तुम्ही जर करंगळी पकडसाल तर गतिरोधक आल्यानंतर करंगळी सुटण्याची शक्यता आहे. बापाच्या हातात हात द्या. किती जरी मोठी गर्दी असली, किती मोठी नाली असली, किती मोठी गतिरोधक जरी असला तरी तुमचा बाप तुमचा हात सोडणार. तसं संसार करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर देवाच्या हातात द्यावा, एक नाही तर संसार करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर साधूच्या हातात द्यावा. माणसाच्या हातात हात देऊन काय करणार आहे महाराज तुम्ही. उघड्या शेजारी नागवं गेलं, रातभर येऊन मेलं. फक्त पाहिल्यानंतरच आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा याचं बरं आहे, त्याच्यापेक्षा याचं बरं आहे. पण आतून काय कोणाला तेल मुंग्या चालतात हे ज्याच्या त्याच्याला माहिती आहे. असं कोणीच सुखी नाहीये ना महाराज. राजा दुखिया प्रजा दुखिया हो दुखिया दिन बैरागी. सगळे राजे दुःखी आहे आणि राजा दुःखी असल्यावर प्रजा दुःखी आहे आणि प्रजा दुःखी असल्यानंतर साधू दुःखी राहणार म्हणजे राहणारच आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दुःख जर तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या जीवनातलं घालवायचं असेल तर प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करा. आणि भगवंताचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. मी दररोज कीर्तनातून सांगतो, पेढा हसत हसत खा पेढा गोडचे, पेढा झोपीत खा पेढा गोडचे, आणि पेढा रडत रडत खा पेढा कसा आहे गोडचे. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी याला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, विश्वास कमी पडतो महाराज देवावर तुमचा आणि माझा. आता गणपती झालं की पितृपक्ष लागतोय. त्या पितृपक्षामध्ये आपण सर्व मंडळी आपल्या वाडवडिलाला जेव घालतो. का जेव घालतो? कधी तुम्ही याचा विचार केला का? याचं कारण आहे, आपले वाड वडील संतुष्ट राहावे, त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा, याच्यासाठी आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो. तुमचा आणि माझा नेता तुमच्या आणि माझ्यावर प्रसन्न राहावा याच्यासाठी आपण त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावतो, त्यांचे कार्यक्रम अटेंड करतो, त्यांच्या पुढं पुढं करतो. का? तुमचा नेता तुमच्यावर प्रसन्न राहावा. उदाहरण लक्ष देऊन ऐका. पित्र खुश व्हावे याच्यासाठी पितृपक्ष आहे. तुमचा नेता तुमच्यावर खुश राहावा याच्यासाठी कार्यकर्ते मंडळी त्यांचे कार्यक्रम ठेवतात, बॅनर लावतात, वाढदिवस साजरे करतात. बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, देवानं तुमच्यावरही प्रसन्न राहावं, देवानं माझ्यावरही प्रसन्न राहावं, याच्यासाठी तुम्ही काय केलं देवासाठी, मी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. हे बघा, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन
जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे, कधीतरी देवासाठी वेळ देत चला. मी दररोज सांगतोय, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. जालन्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास झालं, ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस डॉक्टरांनी त्याचं बिल 15 लाख रुपये काढलं. जुना म्हातारा होता, गळ्यात माळ होती. ते 15 लाख रुपये पाहिल्यानंतर म्हातारा जोऱ्यात जोऱ्यात रडायला लागला. माळकरी होता डॉक्टरला दया आली. ओ बाबा ऐका ना, हे 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर, 100 एकर जमीन आहे माझ्याकडे. किती एकर जमीन आहे? 100 एकर जमीन. आणि त्यातली 25 ते 30 एकर जमीन समृद्धीमध्ये गेलेली आहे. ढिगानं पैसे माझ्याकडे. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं ना डॉक्टर, तरी एका मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. आश्चर्याचा धक्का बसला डॉक्टरला. बाबा, एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात तर ते 25 लाखाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळी डॉक्टराला त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. डॉक्टरला म्हातारा सांगतोय, डॉक्टर, 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. तुम्ही सर्व व्यावहारिक मंडळी आहात. नळपट्टी जर नाही भरली तर नळ कट होतो नगरपालिकेचा GRA. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतो. हा MECBचा नियम आहे, बरोबर आहे का नाही? मग सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी कोणाला लाईट बिल पाठवलं? कधी विचार केला तुम्ही? एवढा धो पाऊस पडला, 100% धरणं भरले महाराष्ट्रातले. तुमच्या बोरला पाणी आलंय, विहिरीला पाणी आलंय, सगळे बंधारे भरले, सगळे धरणं भरले. कधीतरी मेघराजानं तुम्हाला पाणीपट्टीचा काही एखादी पावती पाठवली नाही ना? मग जे फुकट भेटतंय ते काही तुमच्या बापाचं नाही, माझ्या बापाचं नाही, ते ज्याचं आहे त्याच्यासाठी थोडा वेळ काढत चला. 2 पावलं त्याच्यासाठी चला. मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा. नाथ बाबाने तर सांगितलं, याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. किती गोड प्रमाणे, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नि साधन, न लगे पंचाग्नि साधन, पंचाग्नि साधन, न लगे पंचाग्नि साधन. हो तुम्ही आठवा मधुसूदन, आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एका वाक्यात नाथबाबाने सांगितलं, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही भगवंताचं चिंतन करा. आणि तेच काम साधू संतांनी केलंय महाराज. बीज वाढवावे नाम. आणि परमार्थाचं काम करत असताना, धर्माचं काम करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना, जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या संप्रदायाच्या विरोधात बोलत असेल, त्याला त्या शब्दात त्या ठिकाणी प्रत्येकाने उत्तर द्यायला शिका. बसणारे सर्व राजकीय क्षेत्रातले माझी मंडळी आहेत. असा पक्ष नाही की त्या पक्षाचा माणूस इथं उपस्थित नाहीये, पण माझी सर्वांना विनंती आहे, ज्या दिवशी धर्माचा विषय येईल, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, ज्या दिवशी धर्माचा विषय येईल त्या दिवशी जात पात सगळं सोडून द्या, धर्माच्या पाठीमागं प्रत्येकाने उभे राहा, अशी सर्वांना माझी विनंती आहे. मी या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्र्यांना सलाम करतो. महाराज, पाठीमागं रामगिरी महाराजांचं वक्तव्य गेलं, सर्व मंडळीला न्यात आहे. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे,
त्या ठिकाणी जर दुसरे मुख्यमंत्री असते भाऊ तर रामगिरी महाराजांना अटक झाली असती. लिहून ठेवा माझं वाक्य. मी लाईव्ह बोलतोय आणि मीडिया आहे माझ्या समोर. त्या ठिकाणी महाराष्ट्रात दुसरे कोणते जरी मुख्यमंत्री असते तर निश्चित रामगिरी महाराजांना अटक झाली असती. पण 10 लाख समाजासमोर एका हिंदू राजाने माईक हातात घेऊन सांगितलं काही जरी झालं तरी महाराष्ट्रातल्या कोणत्याच वारकऱ्याच्या साधूच्या केसाला धक्का लागणार नाही. ज्यावेळेस धर्माचा विषय येईल त्या दिवशी प्रत्येकाने जर धर्माच्या बाजूला उभे राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले गड्यांनो. खरं सांगू तुम्हाला, ज्यावेळेस इंग्रज भारतात आले ना त्यावेळेस इंग्रजाला भारतात राज्यच करता येत नव्हतं महाराज, एवढा भारत आपला सक्षम होता. पण आपल्याच काही फितूर लोकांनी इंग्रजांना सांगितलं तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल तर पहिलं भारतातल्या सर्व मंडळीला जाती जंदीमध्ये वाटा म्हणजे तुम्हाला भारतावर राज्य करता येईल. माझी सर्वांना विनंती आहे, किती दिवस मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. आज गरज मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे असं नाहीये. प्रत्येकाने फक्त एवढंच म्हणा मी हिंदू आहे, हिंदुस्थान माझा देश आहे. ही भूमिका जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित अजिबात नाहीये. लोक म्हणतात 1947 साली आपण स्वतंत्र झालो. माझं या मतावर आक्षेप आहे की पाहिजे तेवढे तुम्ही आजच्या तारखेमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीये. तुमची जर पोरगी शाळेत गेली तर घरी येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये. पाठीमागं ते प्रकरण झालं, सर्वांना मंडळीला ज्ञात. हे बघा, शाळेला CCTV लावल्यानंतर बलात्कार थांबणार नाही. एक शाळेला CCTV लावल्यानंतर बलात्कार थांबणार नाही का? तो रोग जो आहे तो तुमच्या बुद्धीचा आहे महाराज. मला तर विशेष वाटतं महाराज, 3 आणि 4 आणि 5 वर्षाच्या लेकरावर जो मनुष्य बलात्कार करत असेल तो मनुष्य राक्षस नसेल महाराज, राक्षसाचा बाप असेल. हो, आपण भागवत वाचतोय, आपण रामायण वाचतोय, आपण महाभारत वाचतोय, आपण रावणाचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. रावणानं भरपूर, रावणासारखा पापी रामायणात कोणीच नव्हता. पण रावणाला 10 तोंड होते. किती तोंड होते हो? 10. मग 10 तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले? 10 दुनी 20. रावणाला 10 तोंड होते आणि 20 डोळे होते. पण रावणानं 20 डोळे असून सुद्धा जन्मामध्ये फक्त आणि फक्त एका मायमावलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. तुम्हाला आणि मला 2 असून सुद्धा जगात कोणीच चांगलं दिसत नाही म्हणून तर कोपर्डी सारखे बलात्कार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडायला लागले. खरं आज माणसांना फक्त संत विचाराची गरज आहे. आज ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्याची, ज्ञानोबरायच्या विचाराची या महाराष्ट्राला गरज आहे. ज्या दिवशी तुमची बुद्धी बदलल त्या दिवशी तुम्हाला या गोष्टीची गरजच पडणार नाही. विठाला विठाला संप्रदायाचा प्रचार करत असताना, धर्माचा प्रचार करत असताना माणसाने थोडं स्पष्ट बोललं पाहिजे. तो आम्ही लोक जर काही धर्माच्या बाबतीत स्पष्ट भूमिका जर घेतल्या तर लोक म्हणतात तुम्ही कोणत्या पक्षाचे. आम्हाला कोणत्या पक्षाची काही गरजच नाही महाराज. वारकरी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. वारकरी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण धर्माचं काम करत असताना महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. अरे धर्माच्या विरोधात बाप गेला तरी बापाचा त्याग केलाय, धर्माच्या विरोधात भाऊ गेला भावाचा त्याग केलाय, धर्माच्या विरोधात आई गेली आईचा त्याग केलाय, शास्त्राने केलाय. प्रल्हाद जनक भक्त प्रल्हादजीचे वडील हिरण्यकश्यपू धर्माचा विरोध केला. डोळ्यासमोर नरश भगवंतानी हिरण्यकश्यपूला फाडलं पण पोराला दया आली नाही. ज्या कैकेयीने प्रभू रामचंद्रापासून भरताला वेगळं केलं, भरत मेले पण कैकेयीला कधीच आई म्हणले नाही. म्हणून कधी जरी धर्माचा विषय आला ना थोडी भूमिका स्पष्ट ठेवत चला. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आम्ही तर कीर्तनकार झाल्यापासून एवढं पाप आहे महाराज आमचं, आम्हाला तर कधीही खोटंच बोलावं लागतं महाराज. त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर 101% कीर्तनकार खोटा बोलतो. हे दारू पिऊन मेलेलं असतं बेवडून आम्ही अभंग घेतो. यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. किती कठीण आहे महाराज. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा वाचा. तुकोबरायने जीवनामध्ये अशी गलती कधीच केली नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या कीर्तनातले वाक्य, राजे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची देव. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, धर्माचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस तीक्ष्ण उत्तरे, त्या शब्दामध्ये तुम्ही त्यांना उत्तर द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव तुम्ही ऐकून आहात. शिक्षण महर्षी होते. ते कोण होते? शिक्षण महर्षी. मला वाटतं सांगली जिल्हा आहे त्यांचा. कोणता? सांगली जिल्हा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक शाळा बांधायचं ठरवलं.
घरची परिस्थिती नाजूक होती म्हणून प्रत्येक घरी जाऊन थोडे मूठभर धान्य घ्यायचं आणि ते धान्य विकून शाळा बांधायचं ठरवले. का गुजरातच्या शावकाराला कळालं, त्यांना बोलवणं केलं. पाटील, शाळा बांधायचं ठरवलंय तुम्ही, असं किती दिवस अन्न गोळा केलं म्हणजे शाळा होईल? सेवकाला बोलवलं. अरे कोण आहे रे तिकडं? कपाटामधून चेकबुक घेऊन ये. चेकवर सही केली. तुम्हाला जेवढी अमाऊंट लागेल तेवढी अमाऊंट टाका आणि शाळेचं काम पूर्ण करा. पण तुम्ही जे शाळेला नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, ते नाव काढून टाका आणि माझ्या बापाचं नाव त्या शाळेला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील होते महाराज, ते स्वाभिमानी होते. तो चेक घेतला, त्या चेकाचे 10-12 तुकडे केले, शावकाराच्या अंगावर फेकले. शावकार, ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात जायचं काम पडलं तर चालेल. ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात भीक मागायचं काम पडलं तरी चालेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे शाळेला दिलेले, मेलो तरी ते नाव बदलणार नाही. अशी भूमिका तुम्ही ज्यावेळेस ठेवसाल त्यावेळेस निश्चित त्याच्यात काहीतरी परिवर्तन दिसेल. तुकोबराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन कोणत्याही गोष्टीची भीडभार ठेवू नका. तुका म्हणे साना थोर, लहान असो मोठा असो कोणत्याही गोष्टीची भीडभार ठेवू नका. आणि असं जर करसाल तरच तुम्ही धर्माचं काम करू शकता. ज्यांच्या नियोजनाने हे एवढं सुंदर नियोजन आहे, असे असणारे सर्वच ही मंडळी, खूप सुंदर नियोजन यांनी सर्वांनी मंडळींनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू तुम्हाला, परमार्थाचं काम करत असताना, परमार्थाची जोपासना करत असताना आपल्या सर्व मंडळीला विनंती आहे. हे बघा, एवढ्या आनंदात गणपती उत्सव आपण सर्व मंडळी साजरे करत आहात. पण गणपती उत्सव साजरे करत असताना निश्चित त्या विघ्नहर्त्याला आपण सर्वांनी विनंती करा. का? आज बरंच या महाराष्ट्रावर संकट आहे, बरोबर आहे का नाही? अनेक प्रकारचं संकट आहे. काही ठिकाणी पाऊस समाधानकारक आहे, तर काही ठिकाणी एवढा पाऊस झाला की शेतकरी काय त्याच्यामुळं दुःखी आहे. आपण सर्वांनी त्या गणपती बाप्पाला विनंती करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव शुभ कार्येषु. विघ्नहर्ता आहे तो, विद्येची देवता आहे. आणि त्या विद्येच्या देवतेला तुम्ही हीच विनंती करा की निश्चित या महाराष्ट्रामध्ये बळीराजाचं राज्य येऊ द्या महाराज. खरं सांगू, हा देश, हा महाराष्ट्र पुढारी प्रधान नाहीये, उद्योगपती प्रधान नाहीये, क्रिकेट प्रधान नाहीये. हा महाराष्ट्र जर कोणता असेल तर तो कृषी प्रधान आहे. कोणता आहे? कृषी प्रधान आहे. शेतकरी जर जगला तर देश जगल, आणि देश जर जगवायचा असेल तर या देशातला शेतकरी सुद्धा काय आहे? जगला पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मला आनंद वाटतो की दरवर्षी तुम्ही एक कीर्तनाची सेवा घेता. फक्त पुढच्याही वर्षी या मंडळाला माझी विनंती आहे, आपण बाकीचे कार्यक्रम तर घेतलेच, आता ते काय आहे, लावण्य रंग, तुमचं तरी बरं आहे महाराज. 2 दिवसांना एका ठिकाणी माझं कीर्तन आहे, एकीकडून माझा फोटो आहे, एकीकडून गौतमीचा आहे. अवघड आहे म्हणलं, एकीकडे पुरुषोत्तम पाटील आणि एकीकडे गौतमी पाटील. असं नाही. हे बघा, कार्यक्रम ठेवण्याबद्दल माझं दुमत नाही, निश्चित चांगले कार्यक्रम ठेवा. पण होईल तोपर्यंत माझी विनंती, एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून, हे कार्यक्रम ठेवण्यासाठी पुढाऱ्यांचे वाढदिवस आहे, हे कार्यक्रम ठेवण्यासाठी 31 आहे, सगळ्या त्या कार्यक्रमाला ठेवा. पण गणपती उत्सवासमोर, नवरात्र उत्सवासमोर एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून तुम्हा सर्व मंडळीला विनंती आहे, निश्चित असे कार्यक्रम ठेवा की त्या कार्यक्रमातून या समाजाला चांगला संदेश गेला पाहिजेत महाराज. या कार्यक्रमातून या समाजाची विचाराची देवाणघेवाण चांगली वाढली पाहिजेत. या कार्यक्रमातून असे काही लोक बोलवा की त्यांनी व्यसनावर व्याख्यान केलं पाहिजेत महाराज. आज महाराष्ट्रामध्ये आपले लोक 70% ते 80% व्यसनाधीन झालेले. त्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी काही चांगल्या लोकांची व्याख्यानं ठेवा. नाही ते जमलं तुम्हाला, कीर्तन ठेवा, मी या मताचा महाराजच नाहीये, भजन पूजन ठेवा, याही मताचा महाराज नाहीये. पण असे भरपूर कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये असे आहे की त्या कार्यक्रमाने या समाजाला ऊर्जा मिळू शकते, या कार्यक्रमाने या समाजाला चांगली दिशा मिळू शकते. असा संकल्प जर आपण केला तर निश्चित तुमचा आदर्श, तुमच्या मंडळाचा आदर्श नुसता जालना जिल्हा नाही घेणार, मराठवाडा विभाग नाही घेणार महाराज. आपण कार्यक्रम एवढे सुंदर ठेवले पाहिजेत, एवढे आदर्शमय कार्यक्रम ठेवले पाहिजेत की आपल्या मंडळाचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजेत महाराज. कोणी घेतला पाहिजेत? महाराष्ट्राने घेतला पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. जाता जाता फक्त सर्वांनी एवढी छोटीशी विनंती करायची, देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने सावधान राहा, प्रत्येकाने एकत्रित या.
आज प्रत्येकाला एकत्र बसा बसा 2 मिनिटं बसा 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 तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ बसा खाली बसा 2 मिनिटं बसा झालं 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 2च मिनिटं राहिलं माझं झालेलं आहे 8 ते 10 वेळ झालेली फक्त 2 मिनिटं तुमचे घेतो जास्त वेळ घेत मला माहिती आहे मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही सुधारणार का लोड घेऊ मी एवढा मला कळून चुकलेलं तुम्ही ताण नका घेऊ थोडं लक्ष द्या माझ्याकडे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एकत्रित या सर्वांना माझे हात जोडून विनंती प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा मी दररोज सांगतोय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना रे गड्यांनो ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी प्रत्येकानं समजून चालू आपल्या जीवनातलं प्रेम गेलं मी दररोज सांगतो हे बघा पैसों से खाना मिल सकता है पैसों से भूख नहीं मिल सकती पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते म्हणून सर्वांना माझी विनंती अरे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले ना गड्यांनो तर तिथल्या बिझनेसमॅन उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर तिथल्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये पण त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये नाही कळलं तरी बरं झालं तुम्हाला चला ज्या पैशामुळं ज्या शिक्षणामुळं तुमचे मायबाप तुमच्यापासून दूर होत असेल तर एवढा पैसाही कमवू नका आणि एवढं शिक्षणही घेऊ नका 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो मागच्या उन्हाळ्यामध्ये पनवेलला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो श्रीमंत माणूस आहे नाव नाही सांगत पण पनवेलच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ त्याची 500 एकर जमीन आहे आबा किती 500 एकर जमीन आणि तिथला 1 गुंठा 50 लाख रुपयाला चाललाय किती कमीत कमी 25 ते 30 हजार कोटीचा मालक होता कीर्तन संपल्यानंतर मला चहा घ्यायला घरी येऊन गेला मी माझ्या लाईफ मध्ये तेवढं मोठं घरच पाहिलं नाही मारा 100-150 कोटीचं घर असेल त्याचं एकटाच होता आणि मी गेल्यावर चहा पाणी झालं की जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला म्हणलं दादा का रडताय तुम्ही काय कारण म्हणे महाराज 1.5 महिना झाली माझी पत्नी मरण पावली म्हणलं मग मला एकुलता एक मुलगा आहे म्हणे महाराज तो अमेरिकेला आहे म्हणलं मग अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2ऱ्या-3ऱ्या नंबरचा आहे म्हणलं मग काय झालं 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावल्यानंतर मी त्याला फोन केला बाळा तू एकुलता एक आहे आईच्या अंत्ययात्रेला ये सेपरेट प्रायव्हेट जेट कर आणि तू इंडियामध्ये ये त्या पोराने आपल्या बापाला फोन करून सांगितलं पप्पा मी खूप बिझी शेड्यूल आहे माझं तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा मी व्हिडिओ कॉल मधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचं पैशामुळे शिक्षणामुळे जर आपले लेकरं आपल्यापासून एवढे दूर जात असेल तर एवढं शिक्षणही देऊ नका आणि एवढा पैसा सुद्धा कमवू नका मी नेहमी सांगतो ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल अरे तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा जालना जिल्ह्यातले सगळ्यात मोठे उद्योगपती व्हा रात्री 2 वाजता 3 वाजता ज्यावेळेस घरी जाताना कामावून दरवाजावर थाप टाका ए दार उघड बायको दंदिशी दार उघडती तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहती त्याच दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या तिला चालता येत नाही आणि ती रात्री 2 वाजता तुम्हाला सांगते दाद्या 2 वाजले माय एवढा वेळ कुठं गेला होतास आपण सांगा आई खूप काम होते ग बरं जाऊ दे जेवला का तू रात्री 2 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जगामध्ये जात फक्त तुमची माय म्हणून सर्वांना माझी विनंती प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा मी नेहमी सांगतो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अग तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी आहे, राजकीय क्षेत्रातलेही दिग्गज सर्व मंडळी आहे. असा पक्ष नाही की त्या पक्षातला माणूस इथं उपस्थित नाहीये, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. बसा बसा 2 मिनिटं, बसा ना बसा बसा. मावशी ओ ओ ओ मावशी बसा बसा बस 2 मिनिटं उठू नका. आमचे भाऊसाहेब भाऊ घुगे, आमचे आबा, सर्वच मंडळी आहेत. मगाशी आमचे खोतकर साहेब सुद्धा येऊन गेले. सर्वच मंडळी, एवढा व्याप असताना सुद्धा सर्वच मंडळी तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे पवन दादा आहेत, गायनासाठी उपस्थित आमचे रवी गुरुजी आहेत, आमचे निवृत्ती दादा आहेत, आमचे पोहेकर आहेत, आमचे काकडे गुरुजी आहेत, आमचे तुळशीरामजी आहेत, ज्यांनी गोड असा पखवा जवळ, आमचे नरहरी तात्या आहेत, ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम, आमचे सोमनाथ दादा, सर्वच मंडळी तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष